हा उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला. या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा होती. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले नाही, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती, वेगवेगळ्या सरकारांनी दिली. प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा. काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाच तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागलाय. सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी की आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं, उद्या सत्तांतर झालं ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. मी या ठिकाणी सांगतो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचा प्रयत्न झाले. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालवून तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेलाय आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं हा प्रकार घडला आणि त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.